तर आजच्या अंतिम सामन्याला या दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटू सेमीफायनल सामना पाहूया. खो खो मात्र झाले ते ओलवते संघ 4 आणि हेलो चेक हेलो चेक हेलो चेक आता पण माझे 5G पण टाइम पास होईल. जरा पाहूया ओलवते संघाचे 6 आणि विटोळी संघ 2. आता मात्र दुसऱ्या संघामध्ये 3-6 ओके ओलवते संघ 6 आणि दुसरे संघ 3. चालू पण नाही होईल. संघाचा पॉईंट झोन पोहोचले 7 आणि दुसरे संघ 4.
एक 14 के काय पॉईंट किती 8 वलवते 8 आणि तसं दुसरी संघ 4 या आकड्यावरती असेल. पाहूया जो वलवते संघाच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रदर्शन पाहायला भेटतोय. हॅलो हॅलो आवाजच काही नाही. हॅलो 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 शूट केला हे एक पॉईंटच्या नंतर पॉईंट मात्र झाले तर 9 वलवते संघ आणि 4 दुतुरली. असेल तो मात्र दुतुरली संघ झालेले ते 5 आणि वलवते संघ 10 म्हणजे 5च्या लीडने पाहायला गेलो तरी वलवते संघ चाललेला आहे. चांगल्या प्रकारची लीडने चाललेला आहे वलवते संघ. प्रदर्शन सुद्धा चांगलं आहे त्यांचा कारण की आजच्या सकाळपासून चांगल्या प्रकारचे खेळ दाखवत आहेत. एक मिनिट बोलतोयस त्याला तेच एक मिनिट सिमू काय चालू करते तू बोल बा. इथे मात्र एक पॉईंटच्या मध्ये वलवते संघ दुहेरी अंकामध्ये जाऊन सुद्धा पोहोचून संघाचे पॉईंट झाले ते 11 आणि तसेच डिले चांगल्या प्रकारे फटका सुद्धा होता. पाहूया इथं मात्र आता मात्र स्कोर झालेला आहे तो वलवते संघ 11 आणि दुतुरी संघ 7. आता मात्र परत वलवते संघाच्या स्कोर बोर्ड मध्ये भरती पोहोचेल. स्कोर बोर्ड मात्र जाऊन पोहोचेल तो 11 या आकड्यावरती आणि दुतुरी संघ 7. हा कुणाचा जायलो ना बरोबर आहे ना येडा समजतो काय डेटच आहे मग मला सवय झाली याची मी असंच याच्यानेच गेलो. आता पॉईंट कुठेच आहे पॉईंट एकदा परत इथेच तुम्हाला सांगतो की वलवते संघ 13 या आकड्यावरती आणि दुतुरी संघ 7 या आकड्यावरती. दुतुरली 7 आणि वलवते 13. सॉरी 13 झालेले आहेत. 13 स्कोर इथे लिहिलेले आहेत. कृपया मी मागाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं की परत तुमच्या एका लक्ष ठेवा. ओके ज्यांनी मोजला त्याला वरती लावा त्याला मोजून दाखवा वरती लावा त्याला कारण की इथं लाईव्ह मध्ये सुद्धा स्कोर लिहिण्यात येतोय आणि इथं बुक वरती पण लिहिण्यात येतोय. हा ओके गेम सुरू करा. एक मिनिट थांबायचं 1 मिनिट पण जो पॉईंट मोजते त्याला सुद्धा इथे वरती लावा म्हणजे तो सांगेल आम्हाला. अरे पण 1 मिनिट लावा ना जो पॉईंट मोजतोय त्याला समोर लावा तुमचा एक. मी मागापासून सांगतोय की ज्याच्या दोन्ही खेळाडूचे एकाने पॉईंट मोजायचे पॉईंट वरती लक्ष ठेवायचं आहे मग त्याला वरती लावा तो पॉईंट मोजवेल. ओके चल ओके अंपायर पंच 14 आहेत का. 14 घ्या 14.
हा चला आता अंतिम सामना असल्यामुळे जो प्लेयर सर्वांनी दोघांचे एक एक एक्स्ट्रा प्लेयर काय कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. त्यांच्या तर मजा आहे ना. खुर्ची द्यायचा यार त्याला. एक पॉईंटच्या मदतीने वलवते संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती आणि दुतुरई संघ 7 या आकड्यावर. वलवते संघ 17 आणि दुतुळी संघ 7. 10च्या लीडनी पाहायला गेलो आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठी लीड वलवते संघाने दुतुळी संघाच्या समोर केलेली आहे आणि कदाचित सकाळपासून चांगल्या प्रकारचं प्रदर्शन चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला वलवते संघाकडून पाहायला भेटतोय. आता काढी आता फालतूगिरी नाही. आता 50 हॅलो. हा तसं पाहायला गेलं तरी दुतुळी संघाचे झालेले ते 7 आणि वलवते संघ 18. चला पॉईंट मात्र झालेले ते 8 वलवते 18 आणि दुतुळी 8. सॉरी दुतुळीचे 9 झालेत आणि वलवते संघाचे 18 झालेत. 9च्या लीडने चाललेले वलवते संघ आणि वलवते संघाला 3 पॉईंटची आवश्यकता असेल हा सेट जिंकण्यासाठी. हा मात्र पॉईंट दुतुळी संघामध्ये मोजला जाईल. दुतुळी संघाचे पाहायला गेले ते 10 झालेले आहेत आणि तसेच वलवते संघ 18 झालेले आहेत. आत्ताचा मात्र पॉईंट वलवतेमध्ये पर्यंत मोजले. वलवते संघाचे पॉईंट जाऊन पोहोचले ते 19 आकड्यावरती आणि दुतुळी संघ 10 या आकडे 9च्या लीडने चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटतोय. वलवते संघाकडून पाहूया चांगल्या प्रकारे मुन्नाकडून सर्व्हिस पाहायला भेटते. सेंटर लिब्रो चांगल्या प्रकारे सर्व्हिस सुद्धा मारतोय आणि लिब्रोचं काम सुद्धा पूर्ण पार पाडतोय. तोच आपल्याला मुन्ना पाहायला भेटतोय. परत ह्या 1 पॉईंटच्या मदतीने वलवते संघ 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 20 लास्ट टू गो. चला तसं पहिला सेट क्रमांक पहिला वलवते संघ विजयी ठरलेला आहे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि आणखी पुढच्या सेटसाठी शुभेच्छा. कृपया दिशान ती मीटिंग नंतर करा. चला चेंज करा. कृपया 21 पॉईंट झालेले आहेत. सेट चेंज करायचा आहे. हॅलो चेंज करायचा आहे. 21चा सेट संपलेला आहे. हॅलो 21चा सेट संपलेला आहे. चेंज करायचं. खालून नाही जायचं साईड मधून जायचं आहे.
वलवते संघाचं एक झालेलं आणि दुतोळी संघ लव. इथं मात्र अन्सारचा चेला पाडतो, इथं मात्र फिंगरिंग चुकते आणि पॉइंट मध्ये भरती पोचेल ती मात्र वलवती या संघामध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन. कदाचित आजच्या दिवसामध्ये सर्वात चांगल्या प्रकारचं प्रदर्शन बघायला गेलो ना तरी जे की वलवते संघाचंच राहिलेलं आहे, कारण की अजूनपर्यंत सुद्धा पाहायला गेलो तरी लीड ही एवढी मोठी कोणाची नव्हती. 10-10 पॉईंटची लीड सुद्धा त्यांनी ठेवलेली आपल्याकडे. चला वलवते संघ आपण दोघं तिकडे गेले, एखादी इथे थांबवायला. वलवते संघाचा एक्स्ट्रा खेळाडू, वलवते संघाचा एक्स्ट्रा एकांतरी इकडे या. दुतोळी संघाचे आहेत. कारण लास्ट सेट आहे तेव्हा कोणती, कारण की सामने सरळ चालले तसे आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचे आहेत. आता मात्र 1 पॉईंटच्या मदतीने वलवते संघाचं खातं खुलतोय, दुतोळी संघाचं खातं खुलतोय आणि वलवते संघाचे पॉईंट बघता बघता 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2च्या लीडने अजून आता सुद्धा 2च्या लीडने वलवते संघ आहे. आता मात्र पुढे एकदा दुतोळी संघाच्या पॉईंट टेबल भर पोहोचले. पॉईंट टेबल बघायला गेलं दुतोळी संघ 2 आणि वलवते संघ 3. पण खरंच बघायला गेलं जिशा नंतर सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगला प्रदर्शन आल्यानंतर ते थोडेसे झोपेत होते, पण त्यांनी मला वाटलं नव्हतं की एवढा ते आपल्या संघासाठी प्रयत्न करतील, पण त्यांनी आजच्या दिवसामध्ये चांगले प्रयत्न केलेले आहेत. आता मात्र इक्वल झालेले आहे, दुतोळी 3 वलवते 3. आता मात्र 1 पॉईंटच्या मदतीने वलवती संघ हा मात्र पुढे असेल. 1 पॉईंट मध्ये जाऊन पॉईंट पोहोचले ती 4 या आकड्यावर आणि दुतोळी 3. दुतोळी संघ 3 आणि वलवते संघ 5. दुतोळी संघ झाले ते 5 आणि वलवते संघ सुद्धा 5. आणि तसंच मी इम्रानजी बोधू यांना विनंती करतो की इस्माईल भाई उंबेलकर हे सुद्धा तिथे आलेले आहेत, त्यांचा सन्मान करायचा आहे. तर दुतोळी संघाचे पॉईंट मात्र झालेले आहेत ते दुतोळी संघ 6 आणि वलवते संघ 5. ओके, आताचा पॉईंट 1.5 आहे आणि दुतोळी संघाचे झाले ते मात्र 6 आणि वलवते संघ 5.
चला वलवते संघ 7 आणि दुतुरी संघ 6. आता मध्ये वलवते हा थोडासा परत एकदा वेगाने धावायचा प्रयत्न करत आहे, कारण की परत एकदा 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचवले वलवते संघ आणि दुतुरी संघ 6. कदाचित ह्या सामन्यांमध्ये जे की 2 सेट झाले, दुसरा सेट का मग दुसरा सुद्धा आला, याच्यामध्ये जसं वलवते संघ थोडासा निराश आहे, थोडंसं कमी लीडने चाललेला आहे. पाहिलं की पहिला सेट सुद्धा हरलेले आहात, पण त्यांना अजूनही कमबॅक करण्याचं चान्स तर असेल. दुतुरी संघाला चान्स असेल. आता मात्र वलवते परत एकदा वलवते संघाचे पॉईंट झाले ते 9 आणि दुतुरी संघ 6. एक पॉईंटच्या मध्ये दुतुरी संघाचे स्कोरबोर्ड झाले जो 7 आणि वलवते 9. वलवते संघ ह्या सुद्धा या सेटमध्ये सुद्धा दुहेरी अंकामध्ये लवकरच पोहोचले, 10 पॉईंट झालेले आहेत. आता परत एकदा वलवते या संघामध्ये परत एकदा पॉईंट टेबलमध्ये वाढ पोहोचेल. वलवते संघाचे पॉईंट झाले तर 11 आणि दुतुरी संघ 7. आता मात्र वलवते 12 आणि दुतुरी 7. आता सुद्धा पाहायला गेलो होती वलवते संघ 5च्या लीडने पुढे आहे. वलवते 12 आणि दुतुरी 7. आता मात्र दुतुरी संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये भरपूरचे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर, वलवते संघ 12 या आकड्यावर. वलवते संघाचा पाहायला गेलो तर आणखी एक पॉईंट. आता पॉईंट जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर, दुतुरी संघ 9 या आकड्यावर. कारण दुतुरी संघ चांगल्या प्रकारे टेकन आपल्याला पाहायला भेटला होता, पण थोडस स्मॅच चांगला होता पाहायला गेलो तरी, कारण की फटका सुद्धा चांगल्या प्रकारचा होता वलवते संघाकडून. वलवते संघ पाहायला गेलो 14 या आकडे होती आणि दुतुरी संघ 9 या आकडे होते आहे. कदाचित चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला आजच्या दिवसामध्ये वलवते संघ पहिल्यापासून अजूनपर्यंत दाखवत आहे. दुतुरी संघ ह्या सामन्यामध्ये थोडासा निराश असेल, थोडासा पाहायला गेलो थोडासा गेम थोडासा कमी जास्त वेगाने चाललेला आहे. दहा 14 दुतुरी संघ 10 आणि वलवते संघ 14.
आता मात्र सर्व्हिस इथे मात्र सर्व्हिस चांगल्या मारायची आवश्यकता असताना सर्व्हिसमध्ये जर पॉईंट जात आहेत तर कदाचित प्रेशर वाढेल आणि पुढच्या संघाकडे विजयाचे चान्स वाढवून द्याल तुम्ही. पाहूया इथे मात्र पहिला चुकतो या 1 पॉईंटच्या मदतीने वलवत्या संघ 5च्या लीडने 16 या आकड्यावरती, दुसरे संघ 11 या आकड्यावरती. परत एकदा आता मात्र वलवत्या संघाला विजय मिळवायचा असेल तर मात्र फक्त 4च पॉईंटची आवश्यकता असेल. आणि दुतुरुली पाहायला गेलो ते 11 या आकड्यावरती थांबलेला आहे. त्यांना सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागतील. इथं त्यांना सुद्धा घडवावं लागेल. इतिहास मागाशी सुद्धा सांगितलं ना, माणसं डासलेल्या घरांची विंट सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे मात करा. जिंकलो तरी इतिहासाला, हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पाहूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ इतिहास घडवतोय, वलवते संघ का दुतुरुली संघ. अजून दुसरी संघाने आपली ठाण सोडायची नाहीये. फक्त 5 पॉईंटने लीड असली तर आपण सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे. इथं सुद्धा चांगल्या प्रकारे ड्रॉप होता, ते सिमू येतोय. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे टॉस करण्याचा आमिर प्रयत्न करतोय पण थोडासा चुकतोय. इथं मात्र स्मॅश मारण्याचा प्रयत्न आणि फटका सुद्धा चांगला आहे. इथं मात्र सिमूने हात तर घातला होता पण काही झाला नाही. परत संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व यूट्यूब प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि तसंच आपल्याला संपूर्ण सामने यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे तेव्हा त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. कारण की फिक्सल प्रो हा पाहायला गेलो तरी मंडणगड तालुक्यामध्ये एकमेव लाईव्ह इव्हेंट आहे. त्यांच्याबद्दल तारीफ करण्याबद्दल शब्द कमी पडतील. कारण की त्यांनी सुद्धा बघायला गेलो तरी या सीझनमध्ये चांगल्या प्रकारचे मोठे मोठे सामन्यांमध्ये त्यांचा इव्हेंट हा असताना पाहायला भेटलेला आहे. आता मात्र वलवते संघाचे झाले ते 16 आणि दुतुरुली संघ 13. वलवते 18 आणि दुतुरुली 13. आता वलवते 19 आणि दुतुरुली 13. तसंच इथे अल्ताफ मुंडेकर यांचा इथं आगमन होतोय. मी जिब्रान याला विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. आणि रियान नागुटने आपण कुठेही असाल कृपया वरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. रियान नागुटने चला वलवते संघाचा लास्ट पॉईंट असेल. वलवते संघ पाहायला गेलो तरी फायनल सामन्यामध्ये प्रवेश करतो का पाहूया. लास्ट पॉईंटची आवश्यकता असेल दुतुरुली वलवते संघाला. आणि तर सुद्धा पाहूया पंच आपला निर्णय सांगायचा आहे. हा मात्र दुतुरुली संघासाठी पॉईंट असेल. आता मात्र 4च्या लीडने वलवते संघ वरती असेल. आता मात्र वलवते संघाला लास्ट पॉईंटची आवश्यकता आहे. दुतुरुली संघाला 5 पॉईंटची आवश्यकता असेल जर पुढच्या पेरी म्हणजे इतिहास घडवायचा आहे. कारण की हा फायनलचा सेमीफायनल सामना असल्यामुळे आपण हे फायनलमध्ये प्रवेश करणार आहात. दुतुरुली 17 वलवते 20. लास्ट पॉईंट टू गो वलवते. टाइम आउट. ओके 1 पॉईंट आहे. कृपया फास्ट करायचा आहे. वीस 17.
आणि तसंच या सामन्यामध्ये विजयी ठरलेला संघ वलवते संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. वेन द्वीप आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धा त्याच्यामधलं सीझन पूर्व पहिलं पाहायला भेटत पहिल्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ वलवते संघ ठरतोय. वलवते संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये सेमीफायनल पर्यंत चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवत जे की दुधोई संघ सुद्धा इथपर्यंत आला होता त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि या दिवसामधला आजचा लास्टचा सामना आपल्याला पाहायला भेटला. तसं सर्व यूट्यूब प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आता कृपया उद्याच्या दिवसामध्ये यायचा